4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये केलेल्या प्रचारात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली। कूच बिहार जिल्ह्यातल्या 8 आणि अलीपुरद्वार जिल्ह्यातल्या 5 जागांसाठी निवडणूक लढणाऱ्या भाजप उमेदवारांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी प्रचार सभा घेतल्या। तृणमूल काँग्रेस सरकारने प्रचंड भ्रष्टाचार करत विकासाची गंगा वाहू दिली नाही असा आरोप पंतप्रधानांनी केला। बंगालमध्ये भाजपाचं सरकार सत्तेवर आलं तर सर्व घुसखोरांना हाकलून दिलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली। मतदानाच्या दिवशी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी कितीही भीती दाखवली तरी बंगालच्या जनतेने कायद्यावर विश्वास ठेवावा असं मोदी यांनी सांगितलं। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद इथे प्रचार सभा घेत भाजपावर पलटवार केला। यावेळी त्यांनी भाजपासह निवडणूक आयोगावरही टीका केली। पश्चिम बंगालमधील विकास कामांना थांबवण्यासाठी इथून 500 अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं।